पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। हाँ ठीक है बाबा, हाँ ठीक है सांगतो आईला। हो 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 काळजी घ्या। आई बाबांचा फोन आलेला, ते मित्रांनी ठरवलेलं ना सगळे पैसे जमवायचे, ते काम झालंय। आता फक्त परांजपे काकूंना हँडओव्हर करायचे, दॅट्स इट। बरं झालं, ते परत यायला मोकळे। हो तेच बाबा म्हणाले की बँकेचा सगळा व्यवहार संपला की मी निघतो तिकडून। मयू काय अगं, केव्हापासून फोनवर आहेस? उठ आधी ती दुधीची भाजी फोडणीला टाक, उठ बघू। आई थोडा वेळ थांब ना प्लीज। दुधीची भाजी? वहिनी एवढी मिसेस इंडिया झालीस पण तरी दुधी भोपळा, वांग, मेथी याच्या पुढे काय मजालच जात नाही ग तुझी। भेंडी आहे घरात, भेंडी करेन मी। काही गरज नाहीये तिचे, काय लाड करायला ती माहेरवाशीन आहे? हा कोण आहे माहितीये ना? आश्रित आहे ती, आश्रित या घरात। काय लाड पुरवायची गरज नाही, जे बनवलंय ते खायचं चुपचाप। नाही खाणार मी। नको खाऊस मग, कोणी सांगितलं खायला? उपाशी राहायचं। आणि दुसरा ऑप्शन देतो, स्वयंपाक घरात जायचा, स्वतः जेवण बनवायचं आणि स्वतः जेवायचं। इकडे ऑर्डरही सोडायला ही काय शेफ नाही किंवा वेटर नाहीये, आणि हे हॉटेल सुद्धा नाहीये। नाही खाणार म्हणे। शिल्प अहो हा काय नाही अहो बिओ, मी ठाण्याला चाललोय कामासाठी, मला उशीर होईल, जेवायला थांबू नका। आई तू स्पेशली जेवायला थांबू नकोस। हा चला तुम्ही लवकर या। मी लवकर येतो, पण तुला सांगितलं ते लक्षात ठेव, उगीच लाड पुरवायला जाऊ नको लोकांची। वाव मामी, माझा फेवरेट भात। आई तू एकदम टेस्टी वरण कर, अगदी तुझ्या स्टाईलचं। कुहू, वरण नुसतं टेस्टी असून चालत नाही, भातही टेस्टी असावा लागतो। हे बघ, म्हणूनच मी आज ना इंडिया गेट फिस्ट रोजाना बासमती राईस वापरणार आहे। वाव करूया आपण। वाव किती छान सुगंध येतोय, असं वाटतं की आत्ताच खावा। मला पण अगं हीच तर इंडिया गेट फिस्ट रोजाना बासमती राईसची खासियत आहे। अरे म्हणून तर महाराष्ट्रातल्या 10 पैकी 9 बायका हा राईस रेकमेंड करतात। खायचंय ना तुम्हाला? मग चला लवकर बाहेर, मला आवरू दे। चला पळा। तुला सांगतो ना कमल, लायब्ररीत पण हल्ली इतकी गर्दी व्हायला लागली आहे ना, काय विचार। दमला अगं, काय जरा बरं वाटायला लागल्यानंतर कामाला काय लागली आहेस तू? तुला आराम करण्याची गरज आहे कमल। अहो नाहीतर कोण करेल काम? आणि हे बघा, बरं नसलं तरी जेवायला लागतच ना। अगं मला सांगायचंस, मी करीन सगळं। तुम्ही म्हणजे राहू दे। हसते काय? तुझ्यापेक्षा चांगला स्वयंपाक करता येतो मला। बर विद्युत, आता संध्याकाळी कुठे चाललास? माई सबनीस सरांना भेटायला चाललोय, डिवोर्सची प्रोसेस सुरू करतोय, तर काही गोष्टींसाठी त्यांचा सल्ला घ्यायचा आहे। विद्युत, मी काय सांगतोय जरा शांतपणे ऐकशील माझं? कसं आहे ना, घटस्फोट हा फक्त नवरा बायकोंमधला विषय राहत नाही रे, अख्खं कुटुंब भरडलं जातं। आणि एकदा का या मार्गावरती पाऊल टाकलंस ना की पुन्हा माघार नाही घेता येणार। आप्पा, मला त्याची कल्पना आहे आणि म्हणून मी पूर्ण विचार करून हा निर्णय घेतोय।
मी मुद्दामून या प्रोसेसला वेळ लावतोय कारण मला संजूची काळजी वाटते. खरंय रे, एकदा असं वाटतं की संजू आपल्याकडे असायला हवा, पण मग वाटतं कशीही असली ना तरी शेवटी आई ती आईच. मुलाला आईपासून तोडायला नको. बरोबर आहे बाई, कायदाही तेच बोलतो. आणि सगळेच नियम आईच्याच बाजूने असतात. म्हणून मला संजूची कस्टडी मिळवण्यासाठी सबनीस सरांचा सल्ला घ्यायचा आहे. येतो मी. कमल अगं नको काळजी करूस. हे बघ, जे होतं ते चांगल्यासाठीच की नाही. उगीच भलते सलते विचार करून आपण आपल्या तब्येती का बिघडवायच्या. आणि मला खात्री आहे विद्युत जो काही निर्णय घेईल ना तो योग्यच असेल. आई अगं तू पण घे ना जेवायला. अगं बाबा आल्यावर मी जेवेन. आजीला औषधं घ्यायची होती ना म्हणून तुम्हाला वाढलं अगोदर. मला भात हवा होता, कंट्रोलच होत नव्हतं. भात हवा होता ना म्हणून तर केला तुझ्यासाठी. पोट भरून खा. आई, मुलांना असं छान मन लावून जेवताना बघितलं की कसं मस्त वाटतं नाही. मामी तू मला छान छान करून खायला देतेस ना, म्हणून तो माझी फेवरेट आहे. हो का? माझी पण. हे माझी पण. मयू, तू आता लहान आहेस का? आई When it comes to you, मी लहानच आहे ना. संजू, तू मोदक ना फोड आणि हे घे, त्याच्यात तुपाची धार टाक आणि मग खा. बघ मस्त लागेल. असं वाटतंय संजू पाणीपुरी खातोय. अरे आधी खा आणि मग बोल. मामी मोदक मस्त झालाय. आई, बाबा हवे होते ना आज. इतक्या दिवसांनी मोदक केलेत मी. अगं आते आल्यावर परत कर. बर. ए संजू मोदक तर माझा मोदक तर गं संजू संजू संजू. हा घे. आणि तुला अजून एक मोदक हवाय का? मला अजून एक मोदक नको, मला तू हवी आहेस. तूच माझी मम्मी का नाही झालीस? तू किती छान आहेस. अरे किती ड्रामा लावलाय तुम्ही लोकांनी. उठ उठ, ये इकडे इकडे ये, इकडे ये. उठ. अरे इकडे माझ्याकडे ये. काय बोललास? ती मम्मी का नाहीये? ती खूप आवडते. तू मारू नको ना त्याला. लक्षात ठेवायचं, तुझी आई मी आहे आणि मीच राहणार. शिल्पी काय करतेस हे? मुलांसमोर असं वागतात? अरे मग ही जे वागते ते शोभतं का तिला? आणि तू मलाच का बोलतेस? तिला बोल ना. काय बोलू तिला? किती छान भरवलंस हो संजूला, हे सांगू? अगं तुला कळतंय का ती काय करतेय ते? ती त्याला भरवत नाहीये, ती त्याला जाळ्यात ओढायचा प्रयत्न करतेय. माझ्या विरोधात त्याच्या मनात विष भरतीये ती. शिल्पी, का उगाच अर्थाचा अनर्थ करतेस तू? संजू चला आपण आज जाऊ. तू मध्ये बोलू नकोस. फार पुळका आलाय ना तुम्हा सगळ्यांना त्याचा. आता याला अशी शिक्षा देते ना, रात्रभर बाथरूम मध्ये बसून राहायचं. कोंडून ठेवणार आहे तुला. चल शिल्पी, काय प्रकार आहे हा? शिल्पी, शिल्पी ऐक माझं. शिल्पी, चल शिल्पी ऐक. शिल्पी, अरे चल म्हणते ना. शिल्पी, शिल्पी ऐक ना प्लीज, नको ना करू असं. ऐक बघ, तुला जे काही बोलायचं आहे, जे काही ते सगळं माझ्या बरोबर कर. असं नको ग त्याला त्रास देऊ. हे बघ, तुला असं वाटतंय ना मी त्याला भरवलं नाही पाहिजे तर नाही भरवत. मी फक्त स्वयंपाक करते, तू भरवावा तर. नको ना शिल्पी. अगं बघ ना केवढं. अगं शिल्पी, आई
शिल्पी संजू मयुरी हात घेऊन जा त्याला. तुझे हे तमाशे बंद कर शिल्पी. आणि जर तू तुझ्या मुलाशी धड वागू शकत नाहीस तर मला सांग. मी आत्ताच्या आत्ता संजूला घेतो आणि विद्युतकडे सोडून येतो आणि तुलाही या घरात राहायची गरज नाही. चालती हो इकडून. आणि तुला कितीही समजवा तुझ्या डोक्यात जात नाही का? नको पडू हिच्यामध्ये. कशाला पडतेस? कशाला प्रॉब्लेम क्रिएट करतेस? अगं इतकी मरमर करतेस तू ते संजूसाठी, पण तुझ्या कष्टाची काय व्हॅल्यू आहे का या मुलीला? कोणासाठी करतेस? अगं वाईट लोकांबरोबर वाईट वागायला शिक अश्विनी. मी संजूला त्रास होईल असं नाही वागू शकत. पण नको वागू. कर अजून जे करायचे ते. हिचा पुलका येतो ना तुला. आणि तुलाही सांगून ठेवतोय, अश्विनीने संजूचं केलेलं तुला चालणार नसेल तर स्वतः टाइमावर उठायचं, त्याचंही करायचं, तुझंही करायचं आणि व्यवस्थित करायचं. आणि नसेल जमत तर या घरात चालती हो. आमचं आम्ही बघू. संजूला कसं सांभाळायचं ते मी बघीन आणि अश्विनी बघेन. समजलं तुला? आणि आई तुलाही सांगून ठेवतोय, मी हे जे काय सांगितलंय यात कुठलाही बदल होणार नाही जोपर्यंत बाबा या घरात परत येत नाही. म्हणजे तुला असं म्हणायचंय की माझा स्वयंपाक आणि माझी सगळी कामं मी करू? हो करायचीच. आम्ही काय नोकर आहोत तुझे? ठीक आहे, करीन मी. आता उद्यापासून सकाळी 8 वाजेपर्यंत वहिनीला किचन मध्ये जे काही करायचं असेल ते ती करू शकते. पण त्याच्यानंतर किचन ज्या परिस्थितीत आहे त्या परिस्थितीत तिने माझ्याकडे सुपूर्त करायचं. 8 नंतर वहिनीला किचन मध्ये एंट्री नाही. नॉनसेन्स बोलते ही. मला आश्रित म्हणालास ना तू? कितीही झालं तरी मी माझ्या बाबांची मुलगी आहे आणि हे घर माझं आहे. मी इथेच राहणार. जसे तू रूल्स बनवू शकतोस तसे रूल्स मी पण बनवू शकते. जसा तुझा हक्क आहे या घरावर तसं माझा पण हक्क आहे. लक्षात ठेव. सोड तू मला. अहो आणि तू पण लक्षात ठेवा, माझ्या मुलापासून मला तोडण्याचा प्रयत्न मी सक्सेसफुल होऊ देणार नाही. तू बघ मी काय करते. मला ना अश्विनीचा राग येत नाही, तिच्या चांगुलपणाचा राग येतो. त्या शिल्पीसाठी एवढं करायची गरज आहे का? आणि तिला त्याची व्हॅल्यू आहे का? मला सांग. हे तू बोलतोयस? श्रेयस, अरे वहिनी गेल्या 20 वर्षापासून तुझ्या बाबतीत हेच वागतायत. म्हणजे तू कितीही वाईट वागला तरी त्या तुझ्याशी चांगलंच वागतात आणि वाट बघत बसतात की हा माणूस आपला नवरा आपल्याशी एक दिवस प्रेमाने वागेल, आपला आदर करेल. माहितीये रे बाबा, सारखं सारखं तेच बोलून मला अजून गिल्टी फील करतोयस तू. अरे मग हा स्वभाव पण समजून घे ना वहिनींचा तू. जसा ह्या वहिनींच्या स्वभावाचा कधी कधी तुला जास्त फायदा होतो तसाच कधी कधी त्रासही होणार. अरे माझ्यासाठी त्रास झाला ठीक आहे रे, मी भरून काढेन कधीतरी. या शिल्पीसाठी म्हणून का तू वहिनींवरती चिडणार, रागावणार, त्यांच्याशी भांडण करणार? अरे ठीक आहे बाबा, सॉरी. तुझा मित्र फालतू आणि तुझी वहिनी ग्रेट. हा ते तर आहे. ऍक्च्युली ते तर आहेच रे, ती ग्रेटच आहे. मला माहितीये मी खूप घाणेरडा वागलो तिच्याबरोबर, खूप चुका केल्या. पण तू मगाशी म्हणालास की मी हे सगळं भरून काढेन, लक्षात आहे ना? मग एक काम कर, तुला जेव्हा जेव्हा शक्य होईल तेव्हा तेव्हा जाणीव करून दे वहिनींना की ही दुनिया इकडची तिकडे झाली तरी तू कायम त्यांच्या सोबत असशील. असेनच, नक्कीच असेल. अगं झोप बाळा. हे बघ संजू झोपला सुद्धा. चल चल झोप लवकर. आई तुला जास्त नाही ना लागलं? हा मी तुला पट्टी लावते. नाही ग बाळा, नाही लागलंय. आई आता तू अशी कशी आहे ग? मला अजिबात नाही आवडत ती. इकडे संजू उपाशी म्हणून तिने इतका ड्रामा केला आणि त्या नादात तू आणि बाबा जेवलत पण नाही. खूप मोठ्यांबद्दल असं नाही बोलायचं बाळा. तू काळजी करू नको. झोप चल.
इथे कुठे, आधी संजूला झोपूया. उठ बघू. चल 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 चल. सॉरी. सगळ्यांसमोर ओरडायचं आणि नंतर सॉरी म्हणायचं. तुझा अपमान केलेला सहन होत नाही का मला? ती शिल्पी वाटेल तशी बोलते तुला. तू का ऐकून घेतेस? तुम्ही माझ्याच बाजूने आहात. अजून कोणाच्या बाजूनी असणार मी? मी पूर्णपणे तुझ्या बाजूनी आहे. पण अश्विनी, सेल्फ रिस्पेक्ट नावाची गोष्ट असते की नाही, आणि या विषयावर तूच माझ्याशी भांडलेलीस की सेल्फ रिस्पेक्ट हा सगळ्यात महत्वाचा असतो. पण त्या शिल्पी समोर तुझा सेल्फ रिस्पेक्ट कुठे जातो? मी शिल्पीसाठी नाही हो, संजूसाठी माझ्या सेल्फ रिस्पेक्टचा मी विचार नाही केला. ते ठीक आहे ग, पण ती शिल्पी सुद्धा आई आहे ना. कुठल्या थराला गेलीये ती, कशी वागते बघितलंस ना. हे बघा, ती कशी वागते, काय करते ते आता महत्वाचं नाहीये. आत्ता माझ्यासाठी महत्वाचा फक्त संजू आहे. आणि शिल्पीच्या वागण्याचा त्याच्यावर कोणताही वाईट परिणाम होऊ नये ना, एवढंच वाटतंय मला. बरोबर आहे तुझं. मला हे पटतंय म्हणून मी 100% तुझ्या बाजूने आहे. तुझ्याच बरोबर राहीन पुढे सुद्धा. पण माझं फक्त एकच कन्सर्न, या सगळ्या गोष्टींमुळे तुझ्या करिअरवर इफेक्ट नको व्हायला. इतकी मेहनत केली आहेस तू आणि हे यश प्राप्त केलंयस, या फालतू मुलीमुळे आणि या फालतू गोष्टींमुळे तू तुझ्या करिअरचा ग्राफ पाडू नकोस. मला चालणार नाही अश्विनी, मी सांगून ठेवतोय तुला. प्लीज. तुम्ही ना नेहमीच माझ्या पाठीशी राहायला हवं असं मला वाटायचं. त्या गोष्टीला थोडा वेळ लागला, पण माझी खात्री होती ही गोष्ट एक ना एक दिवस ना नक्की घडेल. आणि बघा, ती झाली आहे ना. मग आता हे सगळं घरात जे काही चाललंय ना, ते ठीक होईल. नक्कीच होणार. आपण एकत्र आहोत ना, तर नक्की सगळं ठीक होणार. अरे सॉरी, एवढं लागलंय. बस तू इकडे, बस आधी. किती मोठी जखम आहे. नाही हो मोठी जखम एवढी. जखम छोटी असो किंवा मोठी, तुला जखम झालेली मला नाही चालणार. आले रे. काय ड्रॉइंग बुक, क्राफ्ट बुक, तुझं तर लक्ष नाहीये. साधी कॉफी पिऊ देत नाहीस मला. आई पोहे, या गोळ्या येत. संजू, ऐक ना, नाहीये रे याच्यामध्ये. कुठे ठेवलीयस बाळा? माझ्या ड्रॉवर मध्ये असेल. अरे बाबा, तुझ्या ड्रॉवर मध्ये बघून आलीये मी, नाहीये तिकडे. जा जाऊन शोध. मी ना शोधणार, तूच शोध. तू काय लहान आहेस आता? स्वतःची कामं स्वतः करायची बर का. चल जाऊन शोध. मामी, माझी ड्रॉइंग बुक कुठे आहे? काय रे? हं? थांब. नाहीये तिथे. ही बघ, ही घे. हे बघ, इथेच होती संजू. अहो, तुम्हाला अजून पोहे देऊ का? मला झालंय. हे घे, पोट भरलं. दुधाचं बिल. अश्विनी, अगं दूधवाला आलाय, त्याचे पैसे काढून ठेवलेस का? हो हो, काढलेत आई. दादा, तुम्ही 2 दिवस दूध टाकलं नाहीये, त्याचे पण पैसे लावलेत बिलामध्ये. तुमच्या मालकांना सांगा नीट बिल करा म्हणून, कळलं? हे घ्या, 510 झाले. येतो मॅडम. हो.
ठीक आहे पाणी. मयूर तू खाऊन घे अगोदर. आई आधी तू खाऊन घे. आता कोणाला काय हवं असेल ना तर मी बघते. अरे देवा, काय सकाळी सकाळी आता हा डोक्याला ताप आहे. सगळं क्लीन करावं लागेल. ओ मिसेस इंडिया, तुम्ही थांबा, माझे कामं मी करू शकते. हा शी सगळं चिकट झालंय. ऐक, टवका उडालाय कपाचा. आई थांब, मी करते.